ए भाई पहिला पगार झाला ना, तो पण 60,000 रुपये, चल पार्टी द्या आता. अरे भाई कसली पार्टी, इथे मला टेन्शन आलंय. रेंट भरू, ग्रॉसरी भरू, गोव्याची ट्रिप प्लॅन करू का मित्रांना पार्टी देऊ. अरे टेन्शन कसलं घेतोय. 50-30-20 रूल अप्लाय कर, म्हणजे तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. काय तुझा जो काही पोस्ट टॅक्स इन्कम आहे तो 50-30-20 या कॅटेगरीमध्ये डिवाइड कर. 50% तुझ्या बेसिक नीड्स, 30% तुझे पर्सनल एक्सपेन्स, 20% सेव्हिंग. 30,000 रुपये म्हणजे 50% अमाऊंट तुझ्या पगारातली तू बेसिक नीड्सला घालवायला पाहिजेस. तुझा रेंट आला, ग्रॉसरी आली, फॅमिलीसाठी काय फायनान्शियल मदत करणार असेल तर ती आली. 18,000 रुपये म्हणजे 30% अमाऊंट तुझ्या पर्सनल एक्सपेन्ससाठी. त्यामध्ये काय काय येतं, मित्रांना पार्टी देणे, हॉलिडेला जाणे, आउटिंगला जाणे जेवायसाठी किंवा नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन घेणे. आणि 20% म्हणजे 12,000 रुपये तू दर महिन्याला सेव्हिंगला टाकलेच पाहिजेत. मग ते म्युच्युअल फंड मध्ये टाक किंवा स्टॉक्स मध्ये टाक. अरे वा, हा तर भारी रूल आहे रे. पण एक गोष्ट लक्षात घे, 50-30-20 हे पर्सेंटेज फक्त गाईडलाईन आहेत. तू नेहमी 20% पेक्षा जास्त पैसे सेव्ह केले पाहिजेत जर तुझ्याकडे एक्स्ट्रा पैसे राहत असतील तर.